हॅलो. नमस्कार. टुडे इज डे 7. मी प्रमिला, रिवर्स एजिंग कोच, फिट अँड फाईन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा टॉपिक आहे व्हाय गट हेल्थ इज द की टू युथफुलनेस. Why gut health is the key to youthfulness? Your gut is also second brain and your secret to looking younger. असं म्हटलं जातं की आपलं पोट आणि आपलं मन यांचा एक विशिष्ट असं त्यांचं एक अतूट संबंध आहे. आपल्या पोटाला आपला दुसरा मेंदू म्हणजे सेकंड ब्रेन असंही म्हटलं जातं. कारण ते मेंदूशी थेट जोडलेलं असतं आणि आपल्या मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव टाकतं. आपल्या पोटातून मेंदूपर्यंत एक वेगस नव नावाची एक महत्वाची नस जाते. ही नस मेंदूला पोटातील घडामोडींची माहिती देते. जर आपलं पोट निरोगी असेल तर मेंदूला सकारात्मक संदेश मिळतात आणि मानसिक शांतता टिकते. जर पोट अस्वस्थ असेल जसे की अपचन, गॅस, बद्धकोष्ठता तर मेंदूवरही ताण येतो आणि आपलं मनही अस्वस्थ राहतं. आपल्या पोटात किती असंख्य बॅक्टेरिया आणि मायक्रोबायोम असतात. हे आपल्या मेंदूशी संवाद साधून आपला मूड आणि आपलं अँक्झायटी, चिंता, डिप्रेशन आणि मेंटल हेल्थ नियंत्रित करत असतात. जर पोटातील बॅक्टेरिया कमी झाले तर तणाव आणि उदासीनता सुद्धा वाढू शकते. असं म्हटलं जातं की सेरोटोनिन हा मेंदूमध्ये आनंद देणारा हार्मोन आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 90% सेरोटोनिन हे पोटामध्येच निर्माण होते. जर पोट निरोगी असेल तर सेरोटोनिन आणि डोपामिन चांगल्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे मनही आनंदी राहते. जर आपलं पोट दूषित अन्न, प्रोसेस फूड किंवा जड धातूंच्या विषारी पदार्थांनी भरलेलं असेल तर या आनंददायक हार्मोन्सची निर्मिती सुद्धा कमी होते. तर इन्फ्लमेशन होतं आपल्याला, आणखी न्यूट्रिशन ऍब्झॉर्प्शन होत नाही, हार्मोनल रेग्युलेशन होतं, इम्युन सिस्टीमवर सुद्धा परिणाम होतो. तर आपलं हे गट आणि माइंड निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवं आपण? तर आपण असे काही फूड्स आपल्या आहारात घ्यायला हवेत की ज्याच्यामुळे आपलं पोट व्यवस्थित राहील आणि पोट व्यवस्थित राहिलं की आपलं मनही व्यवस्थित राहील. तर हे इथे काही आपण आयटम दिलेले आहेत. तुम्हाला कोणते माहित आहेत आणि तुम्ही या आठवड्यात कोणतेही असे पदार्थ खाणार आहात आपल्या जेवणामध्ये आहारामध्ये समाविष्ट करणार आहात की त्याच्यामुळे तुमचं पोट आणि माइंड म्हणजे गट अँड माइंड तुमचं व्यवस्थित निरोगी राहणार आहे आणि त्याचा आपल्या वयावर नक्कीच परिणाम होणार आहे. सो थँक यू. आणखी तुम्हाला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की तुम्हाला नेक्स्ट टाइम कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ पाहिजे. थँक यू.